नमस्कार, मी स्मिता स्वाद शिदोरीच्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। दिवाळी फराळाच्या आजच्या या भागामध्ये आणखीन एक गोडाचा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे पाकातले रवा लाडू। खरं तर पाकातले रवा लाडू करायचं म्हटलं की खूप जणींना टेन्शन येतं। पाक चुकेल का, लाडू घट्टच होतील का, वळता येतील का, किंवा चिकट होतील, कसे होतील नक्की लाडू। आता अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या व्हिडिओमध्ये मी रवा भाजण्यापासून लाडू तयार होऊन डब्यात भरेपर्यंत संपूर्ण सविस्तर कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सोबतच भरपूर अशा टिप्स आहेत ज्यामुळे लाडू तुमचे अजिबात चुकणार नाही। चला पटकन सुरुवात करूयात। आज आपण पाकातले रवा लाडू करायला। गेले 3 वर्ष झालं वाटीचं, कपचं आणि वजनी प्रमाण सर्व प्रमाण तुमच्यासोबत शेअर करून हे दिवाळीचे फराळ आपण बनवत असतो। या वर्षी सुद्धा वाटीचं, कपचं आणि वजनी प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग पटकन साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात। अर्धा किलो बारीक रवा घेतलाय। बारीक म्हणजे अगदी 0 साईजचा रवा घ्यायचा आहे। हे बघा 0 साईजचा रवा असतो ना, तोच लाडूसाठी वापरायचा। याला चिरोटी रवा असं सुद्धा म्हणतात किंवा स्मॉल रवा असं सुद्धा म्हटलं जातं। शक्यतो पाकातले लाडू असू देत किंवा बिना पाकाचे रवा लाडू असू देत, बारीक रवाच वापरायचा, म्हणजे लाडू छान खुसखुशीत होतात। अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम हा रवा आहे। यासोबत आपल्याला लागेल इथं 450 ग्रॅम साखर, 180 ग्रॅम साजूक तूप, 1 मोठा चमचा वेलची पावडर आणि लाडूला वरून लावण्यासाठी बेदाणे। कपने मोजायचं तर 2.5 कप बारीक रवा, 2 कप साखर, पाऊण कप आणि वर 1 टेबलस्पून साजूक तूप, बेदाणे आणि 1 चमचा वेलची पावडर। तूप घेताना इथं वितळवून घ्यायचे, घट्ट तूप नाही घ्यायचं। तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदीच पाण्यासारखी पातळ नाहीये, पण फ्लोइंग कन्सिस्टन्सी आहे। आपल्याला याच पद्धतीने तूप मोजून घ्यायचंय। पाऊण कप आणि वर 1 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे। अगदीच पाऊण कप घेतलं तरी पण चालेल, वरचं 1 टेबलस्पून कमी सुद्धा करू शकता। चला साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे। पटकन लाडू करायला घेऊयात। आता लाडू करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवतोय। आपण ही कढई घेताना ना चांगली जाड बुडाची आणि खोलगट घ्यायची, म्हणजे काय होतं, एक तर रवा चांगला व्यवस्थित भाजता येतो आणि जाड बुडाची असल्यामुळे रवा करपत नाही। गॅसवर कढई गरम करायला ठेवली। आता यामध्ये घेतलेलं संपूर्ण साजूक तूप, तर घेतलेलं संपूर्ण साजूक तूप मी इथं घेतलं। वरचं जे 1 टेबलस्पून तूप घेतलं ना, फक्त ते शिल्लक ठेवलेलं आहे। आता गॅस मध्यम किंवा मोठा कसाही ठेवायचा आहे आणि तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय। गरम म्हणजे काय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। तर आता पहिल्यांदा तूप गरम करून घेऊ। तूप गरम झालं ना की आपण घेतलेल्या रव्यातलं काय करायचं, चिमूटभर रवा यामध्ये टाकून बघायचं। रवा टाकून बघितला, रवा अजिबात फुललेला नाहीये, याचा अर्थ आपलं तूप अजून तापलेलं नाही। आणखी एखादा मिनिट तूप गरम करून घेऊ। तर पहा, आणखीन एखाद्या मिनिट मी तूप गरम करून घेतलं। पुन्हा यातला रवा थोडासा टाकून बघूयात। तर हे बघा, रवा टाकल्या फुलून बाजूला झाला, पण करपलेला नाहीये, याचा अर्थ तूप चांगलं गरम झाले। आता गॅस कमी करत आणि हा संपूर्ण रवा आपल्याला सावकाश यामध्ये घालून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवत आणि रवा आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता, रवा आपण गरम तुपामध्ये टाकल्यामुळे पटकन फुललाय आणि असं थोडासा भुसभुशीत दिसतोय, पण करपलेला नाहीये, याचा अर्थ रवा चांगला फुललाय। पण आतपर्यंत छान भाजला गेला पाहिजे, यासाठी काय करायचं, गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, रवा भाजत असताना एखादा मिनिट मी सोडला आणि दुसरं काम केलं असं करायचं नाही। रवा आपल्याला सतत एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे मग रव्याचा प्रत्येक कण आणि कण छान असा फुलला जातो आणि एकसारखा भाजला जातो। आणि रवा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता हलका सोनेरी रंग म्हणजे काय हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेनच। याशिवाय जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी रवा भाजलाय कसं ओळखायचं किंवा रवा कुठपर्यंत भाजायचा हे सुद्धा सोप्या ट्रिक्सने तुम्हाला सांगणार आहे। तर आता हा रवा भाजून घेऊयात। रवा भाजत असताना खूप लालसर होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत सुद्धा भाजायचा नाही। जर अगदीच लालसर होईपर्यंत रवा भाजलात ना, तर एकतर तो कडक होतो आणि नंतर पाक शोषून घेत नाही, आणि दुसरं म्हणजे लाडू खाताना खरबरीत होतात। त्यामुळे रव्याचा रंग अजिबात आपल्याला बदलायचा नाहीये। आणि रवा जर भाजायला कच्चा राहिला
तर मात्र रव्याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाही किंवा तो पाकच शोषून घेत नाही, त्यामुळे मिश्रण सैलसरच राहतं. तर म्हणून काय करायचं, रवा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा. रवा भाजताना गॅस कमीच ठेवायचा, अजिबात कुठेच मोठा करायचा नाही. रवा सतत हलवत राहून भाजून घ्यायचा. तर हे बघा, साधारण 20 ते 21 मिनिटं झाली असतील. रवा मी भाजून घेतला, हलकासा तांबूस झाल्यासारखा दिसतोय. खूप अगदी रंग बदललेला नाहीये, पण चांगला फुललाय आणि दाणेदार दिसतोय आणि खमंग असा वास दरवळतोय घरामध्ये. याचा अर्थ रवा आपला व्यवस्थित भाजला गेलाय. तर हे बघा, रवा भाजून झालाय. आता जर तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदाच लाडू करताय आणि रवा भाजलेला लक्षात येत नसेल, तर काय करा, तूप आपण चांगलं गरम करून घ्यायचंय. जसं मी मगाशी दाखवलं, अगदी रवा टाकल्यानंतर चांगला फुलला पाहिजे इतकं तूप गरम करून घ्यायचं. रवा घालायचा आणि मग ते टायमिंग जे असेल घड्याळातलं ते नोट डाऊन करू घ्या आणि तिथून पुढे गॅस कमी ठेवायचा आणि सतत हलवत राहून रवा भाजून घ्यायचा. म्हणजे मग रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि खमंग असा वास दरवळायला लागतो. तर हे आता हा रवा भाजून झालाय. मी गॅस बंद करते आणि भाजून झालेला रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. रवा भाजून झाला की कढईतच ठेवायचा नाही, तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा. कारण कढई तापलेली असते आणि जर रवा असाच ठेवलात ना तर खालच्या बाजूने लालसर होतो आणि मग रव्याच्या लाडूचा रंग बदलतो. त्यामुळे रवा भाजून झाला की ताटामध्ये काढून घ्यायचा. तर इथं मी संपूर्ण रवा ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता रवा थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि याच कढईमध्ये आपण साखरेचा पाक करायला घेऊयात. आता हे बघा, घेतलेल्या साखर मधलं 1 कप साखर यामध्ये घालून घेतली आणि ही उरलेली 1 कप साखर यामध्ये घालून घ्यायची. एकसारखी करायची आणि साखरेच्या निम्मे म्हणजेच आपण 2 कप साखर घेतली, त्यामध्ये सारख्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आणि अंदाजाने घालायचं असेल तर हे बघा, साखर बुडेल इतकं पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे. आता सुरुवातीला गॅस थोडासा मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. लक्षात घ्या, साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. एकदा का साखर विरघळली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. आता एकतारी पाक कसा करायचा आणि कसा ओळखायचा हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर आता पहिल्यांदा ही साखर विरघळून घेऊ. तर हे बघा, साधारण 1-1.5 मिनिटं झाला असेल. साखर पूर्ण विरघळली. आता गॅस कमी करूयात. साखर विरघळल्यामुळे हे जे पाणी आहे ते गढूळ झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. तर आता काय करूयात, गॅस थोडासा मोठा करून या पाण्याला उकळी काढूयात किंवा उकळी फुटायला सुरुवात झाली की मग आपण पुढची प्रोसेस करूया. पाण्याला चांगली थोडीशी उकळी फुटायला सुरुवात झाली. हे बघा, आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं दूध. साधारण 1 चमचावर दूध घालायचं. दूध घालून घेतलं की याला मिसळून घ्यायचंय. तर हे बघा, दूध घातल्यानंतर पाण्याला उकळी आली आणि दुधावरती असा फेस धरून आलेला आहे. याचा अर्थ साखरेची मळी वर आली. तर आता ही मळी जी आहे ती सगळी आपण काढून टाकूया. तर एक पळी घ्यायची आणि वरची मळी आपल्याला, म्हणजे हा जो काही फेस आहे तो काढून घ्यायचा आहे. संपूर्ण मळी इथं काढून घेतलेली आहे. आता हा पाक सगळा एकसारखा करूयात. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि आपल्याला सतत हलवत राहून याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. तर हे बघा, असं स्पॅच्युल्यावरती पाक घ्यायचा आणि असं खाली सोडून बघायचं. हा शेवटचा जो थेंब आहे त्याला जर तार धरत असेल ना तर म्हणजे आपला एकतारी पाक तयार झाला. मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. हे बघा, तर आता पाक असा एकसारखा करून घ्यायचा. स्पॅच्युल्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि या स्पॅच्युल्यावरती शेवटचे 2-3 थेंब आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पाक पडतानाच तुम्हाला दिसत असेल तार खेचली जाते. तर याला फुंकर मारून पूर्णपणे गार करून घेऊ. पाक आपला सतत हलवत राहायचा आहे. बऱ्यापैकी हा पाक आता झालेलाच आहे, त्यामुळे मी गॅस बंद केलाय. याला फुंकर मारून गार करून चेक करूया. आता बोटावर घ्यायचा आहे, 2 बोटाच्या मध्ये घेऊन असं चेक करायचं. तर आपला हा एकतारी पाक तयार झाला. तर आता हा पाक तयार झालाय आपला.
परफेक्ट असा पाक आपला एक तारी पाक आपला तयार झालाय। तर आता काय करूयात, हा पाक गरमच आहे, रवा आपला हलका कोमट झालाय किंवा गार झालेला असला ना तरी पण चालेल। लक्षात घ्या पाकाचा गॅस आपण बंद केलेला आहे। आता यामध्ये रवा घालून घेऊ। आता हे छान एकजीव असं मिसळून घ्यायचं। हे मिसळून घेतलं ना की सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळ किंवा सैलसर वाटेल, असं वाटेल की याचे लाडू वळता येतील का, पण असं अजिबात नाही। तर हे बघा, याला एकसारखं करून घेतलं, हे पातळ दिसतंय। यावर आता प्लेट झाकूयात। पहिल्यांदा प्लेट झाकताना अर्धवट झाकायची, एक 10 ते 15 मिनिटं असंच अर्धवट झाका, कारण याच्यातून बरीचशी वाफ येत असते। तर प्लेट पूर्ण झाकली तर प्लेटला पाणी सुटेल आणि हे पाणी यामध्ये पडत राहील, त्यामुळे प्लेट झाकताना अर्धवट झाकायची आणि आपल्याला याला 15 मिनिटं असंच ठेवायचं। 15 मिनिटानंतर प्लेट काढायची आणि मिश्रण थोडंसं खालीवर करायचं। जर मिश्रण कोमट झालं असेल किंवा गार झालेलं असेल तर पूर्ण प्लेट सुद्धा नंतर झाकू शकता, तर सुरुवातीला अगदीच पटकन पूर्ण झाकू नका। मिश्रण आळून यायला किंवा लाडू बांधायला जवळपास 1 ते सव्वा तास लागतो। 1 तासामध्ये सुद्धा लाडू व्यवस्थित वळले जातात। फक्त दर 15 मिनिटाच्या अंतराने आपल्याला प्लेट काढून मिश्रण खालीवर करून घ्यायचंय, म्हणजे वरचं मिश्रण खाली जाईल, खालचं मिश्रण वर येईल आणि रव्याचा प्रत्येक कण छान असा मुरला जाईल। तर आता याला झाकून एक 15 मिनिटं रेस्ट देऊयात। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मी प्लेट काढलेली आहे आणि मिश्रण पूर्वीपेक्षा खूप जास्त घट्ट होऊन आलेलं आहे। याला एकदा खालीवर करून घेऊयात आणि आता या स्टेपला यामध्ये घालायची वेलची पावडर। मिश्रण सुरुवातीला खूप गरम असतं, अशा वेळेला वेलची पावडर घातली तर वाफेने त्याचा स्वाद सगळा निघून जातो। त्यामुळे थोडंसं कोमट झालं की मग वेलची पावडर घालायचं, मिसळून घ्यायचंय। पुन्हा इथं मी एकसारखं मिश्रण केलेलं आहे, यावर आता प्लेट झाकूया। मिश्रण हलकं कोमट आहे, त्यामुळे पूर्ण प्लेट झाकली तरी चालेल किंवा मगाप्रमाणेच अर्धवट प्लेट झाकून सुद्धा ठेवू शकता। लाडूचं मिश्रण मी पुन्हा 1 तास ठेवलं होतं। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण खूप सारं घट्ट होऊन आलेलं आहे, पण लाडू वळण्यासाठी अजून तितकं परफेक्ट झालेलं नाही। याला एकदा खालीवर करून घेतलं, प्लेट झाकून पुन्हा 15 मिनिटं ठेवून देऊ आणि आता तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। रवा चांगला फुलून आलाय, त्यामुळे कढई तुम्हाला भरलेली सुद्धा दिसत असेल। आता जवळपास 1.5 तास झालेला आहे। खरं तर तासाभरात किंवा सव्वा तासामध्ये मिश्रण लाडू वळण्यासाठी परफेक्ट होतच, पण वातावरणात पावसाचे बदल होत आहेत, त्यामुळे इथं मला 1.5 तास लागले। 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण किंवा हा रवा चांगला फुललेला आहे, मऊसूत आहे, तितकाच मोकळा मोकळा आहे। आता याचे लाडू वळून घेऊ। जेवढा लहान मोठा लाडू वळायचा तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं, याच्यामध्ये तयार झालेल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायचेत आणि लाडू वळून घ्यायचा। लाडूला इथं मी बेदाणे लावते, तुम्ही आवडीनुसार काजू, बदाम किंवा पिस्ते सुद्धा लावू शकता। लाडू वळून घेतला, छान सुरेख सुंदर असा लाडू आपला तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक लाडू वळून दाखवते। जेवढा आपल्याला लाडू करायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं, त्यातल्या सगळ्या गाठी फोडायच्या आणि लाडू दोन्ही हाताने वळून घ्यायचा। बेदाणे लावून लाडू वळून घेतला, छान गोल गरगरीत मऊसूत आणि तितकाच खुसखुशीत असा रव्याचा पाकातल्या रव्याचा लाडू तयार झाला। उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा याच पद्धतीने लाडू करून घेऊया। तर हे पहा, मी शेवटचा लाडू तुम्हाला वळताना दाखवते। कढईतलं सगळं मिश्रण निघालेलं आहे, अजिबात लाडू कोरडा पडलेला नाही, परफेक्ट असे सगळे लाडू वळून तयार झाले। इथं आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 30 लाडू तयार झाले। आता प्रत्येकाच्या घरामध्ये लाडूचा आकार लहान मोठा केला जाऊ शकतो, त्यामुळे लाडू कमी जास्त होतील, पण एकसारखे लाडू बांधले तर बरोबर 30 लाडू तयार होतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पाकातले रवा लाडू नक्की करून बघा। दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोवर धन्यवाद।